नमस्कार, माझं नाव सचिन रमेश आहे. मी राहणार मसवे, तालुका जिल्हा सातारा. मी 2012 पासून फुल शेतीमध्ये काम करतो. सुरुवातीच्या काळामध्ये माझं ग्रीन हाऊसमध्ये 2012 पासून 20 गुंठ क्षेत्रापासून 2018 सालपर्यंत 3 एकरापर्यंत क्षेत्र पोहोचलं होतं. फुलांमध्ये मुख्यत्वे करून जरबेरा असेल, गुलाब असेल, जिप्सोफिला या फुल पिकांचं ग्रीन हाऊसमध्ये मी लागण करत होतो. त्याच्या दरम्यान 2016च्या दरम्यान मी ओपनला गुलाब शेतीला सुरुवात केली होती. माझ्याबरोबर माझ्या मित्रमंडळींची बऱ्याच अपेक्षा होती की ते फुल शेतीमध्ये किंवा ग्रीन हाऊस इंडस्ट्रीमध्ये उतरायची इच्छुक होते. मात्र त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये वाढलेला खर्च असेल, मार्केटची उपलब्धता, या सगळ्याच गोष्टींमुळे बाजारपेठेची मागणीचा समतोल काही राखला जात नव्हता. मग यासाठीच मी गुलाब शेतीला सुरुवात केली आणि त्या मित्रांना ग्रीन हाऊसच्या शेतीमध्ये उतरण्या अगोदर त्याचा पाया उभा राहण्यासाठी फुल शेतीमध्ये उभा करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. आणि 2018 साली माझ्याबरोबर आमच्या 4 ते 5 मित्रांचं फुल शेतीमध्ये पदार्पण झालं. आणि सर्वसाधारणपणे त्यावेळेस सगळे एकत्रितपणे मित्र करून आम्ही मग त्याचं मार्केटिंग वगैरेला सुरुवात केली. 2020 साली कोरोनाच्या परिस्थितीमध्ये ही गुलाबाची फुलं फेकून देण्याची गरज वाटायला लागली. त्यावेळेस मग आम्ही त्याच्यावरती प्रोसेसिंगचा एक थोडासा अनुभव केला आणि तो सक्सेसफुल पण झाला. मग त्याच्यामध्ये आम्ही गुलकंदाची, गुलाब सरबताची निर्मितीला सुरुवात केली. 2020 साली मग ह्यालाच कमर्शियलपणा येण्यासाठी आम्ही ॲग्रिव्हिजन शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. आणि 2020 पासून आजच्या तारखेपर्यंत आमच्या कंपनी बरोबर आता जवळपास 320 सभासद म्हणून आम्ही काम करतोय. आणि गुलाब शेतीमध्ये आणि आमचं मुख्यत्वे करून गुलाब शेतीमध्ये जास्त प्रयत्न चालू आहेत. त्याच्यावरती इतर वेळेस आम्ही म्हणजे ज्यावेळेस मार्केट बाजारभाव चांगला असतो त्यावेळेस बाजारभाव मार्केटमध्ये ही फुलं पाठवत असतो. आणि ऑफ सीझनमध्ये त्या फुलांवरती प्रक्रिया करून आम्ही त्याच्यापासून गुलकंद आणि गुलाब सिरप बनवतोय. आज मी तिला आमच्या ग्रुपमध्ये जवळपास 60 शेतकरी हे आमच्या मसवे गावातून ह्या गुलाब शेतीमध्ये आता सध्या आहेत. आणि चांगल्या पद्धतीत अर्थव्यवस्था ह्या गुलाब शेतीपासून आमच्या सर्वच मित्रमंडळाची किंवा शेतकरी सभासदांची चांगली चालू आहे. गेल्या वर्षी जवळपास 30 टनापर्यंत गुलकंदाची विक्री आपल्या ह्या शेतकरी उत्पादक कंपनी केलेली आहे. त्याच्यामुळे हा एक शेतकरी उत्पादक कंपनीचा जेव्हापासून आमची स्थापना झाली तेव्हापासून आमच्या ह्या समूह शेतीला एक चांगल्या पद्धतीचं रूप आलं आणि व्यवस्थितपणे काम करण्याची आम्हाला एक मार्गदर्शक पण ह्या कंपन्यांमुळे मिळालं. आणि आता खऱ्या अर्थानं आमची ही कंपनी गेल्या 4 वर्षी यशस्वीपणे कंपनीचा आलेख हा चढता आहे. त्याच्यामुळे एक सगळ्या सभासद आणि शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. ही आमच्या कंपनीच्या जडणघडण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे योगदान राहिलं त्यामध्ये आम्हाला कृषी विज्ञान केंद्र बोरगाव. कारण की सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आम्ही गुलकंदाची निर्मिती करत होते, आम्ही शेतकरी म्हणून आम्हाला ह्याच्यामधील फक्त एक ढोबळ मानाचं उत्पादन हे लक्षात येत होतं. मात्र कृषी विज्ञान केंद्राचे सर्व सायंटिस्टने आम्हाला खूप बहुमोल मार्गदर्शन त्यावेळी केलं होतं. इव्हन ICR मुंबई, बारामती आणि ICR आपलं दिल्लीचा पण आपल्याला एक कॉन्फरन्स कॉल आम्हाला अटॅचमेंट त्यावेळेस एक आमची झूम मीटिंग कोरोना काळामध्ये आम्हाला सर्व शास्त्रज्ञांनी अरेंज केली होती. त्याच्यामुळे देखील या जडणघडणीमध्ये कृषी विज्ञान केंद्र असेल किंवा ICR दोन्हीचं देखील आम्हाला तेवढंच खूप मोठं योगदान आहे. आणि आज या ठिकाणी विकसित कृषी संकल्प मार्फत या ठिकाणी आम्हाला कृषी विज्ञान केंद्र बोरगाव आणि ICR बारामती या दोन्हीचे सर्व शास्त्रज्ञांनी आवर्जून भेट दिली. त्याबद्दल त्यांचे देखील आम्ही मनापासून आभार मानतो.